विनय, आकांक्षा तुझ्यावर प्रेम करते। मॅडम, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? नाही। मी तुला ना सेन्सिटिव्ह संवेदनशील मुलगा वगैरे समजत होतो, नाही भ्रमनिरास केलंस तू। हाय, पोचलीस? हो, जस्ट पोचले। तू पोचलास? हाँ, आम्ही जस्ट पोचलो। आम्ही सुद्धा जस्ट पोचलोय। आता शूज काढतोय, मग सॉक्स काढणार, थोड्या वेळाने सुसूला जाणार। जरा गप्प बस। सही आहे, लगे राव। काय झालं? काय म्हणतो राघव? काय नाही ग, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस। ए बरं ऐक ना, हाँ आपण संध्याकाळी भेटतोय ना? हो येस ऑफकोर्स, भेटूयात ना। बाय। ऐक ना। हाँ बोल। लव यू। बाय। फक्त बाय? तुला अजून काहीच म्हणायचं नाहीये का? मला नाही, मला काहीच बोलायचं नाहीये। तुला नक्की काही बोलायचं नाहीये? बाय, आपण संध्याकाळी भेटूयात। हा ओके चल बाय, भेटूयात संध्याकाळी। काय झालं? काही नाही, कुठे काय? म्हणजे नाही म्हणजे झालंय, हाँ खूप मोठा साक्षात्कार झालाय। कसला? मी चू असण्याचा। म्हणजे मी एक मोठा चू आहे। आई बाबांच्या सांगण्यावरून मी रोज मुली बघत होतो, त्यांना भेटत होतो, पण मी चू आहे। राघवने आई बाबांना सांगितलं की माझं आणि आकांक्षा मॅडमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण मी चू आहे। आई बाबांनी मला न सांगता माझा साखरपुडा ठरवला, कारण मी चू आहे। आणि आकांक्षा मॅडमचा विचार करून मी हा साखरपुडा मोडला, पण तरी मी कोण आहे? चू। हाँ, आकांक्षा मॅडमनी आजपर्यंत मला कधीही सांगितलं नाही की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे। तुम्ही म्हणता की प्रेम आहे, आता मी त्यांना विचारलं तर त्या नाही म्हणाल्या। काय? ती नाही म्हणाली? हो। का? कारण मी चू आहे ना। काका काकूही माझ्यावर चिडलेत। काका काकूही माझ्यावर चिडलेले आहेत, कारण आकांक्षा मॅडमना मी त्यांच्या समोरच विचारलं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का, जी आयडिया मुळात तुमची होती, पण इथे चू मी आहे। विनया, विनया, तू शांत हो। किती चिडतोयस? तुला पाणी हवंय का? एक मिनिट थांब, तू जरा शांत हो। हॅलो, वाजले किती? आहेस कुठे? आज मीटिंग असते माहित नाही का? सगळे तुझी वाट बघतायत। अरे काय चाललंय काय? समजतोस पण स्वतःला? चू। What nonsense? नाही सर, ऍक्च्युली झालंय असं, मी वाटेतच आहे। मी पोचतो सर लवकरात लवकर। ताबडतोब ये। हो सर। आता सरही माझ्यावर चिडलेत, कारण बेसिकली मी एक मोठा आहे। थँक्यू। हा थँक्यू कोणाला म्हणाला? कोणाला का म्हणला असे ना? शकुंतला आजी असणार। पाणी दे जरा। मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वाराबंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग।
शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली या 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 नागपूरचे राजकुमार लवकर आला. आणखी काही दिवस राहायचं होतं. सॉरी सर. सॉरी कशाला? मी सॉरी. बसा. सर तुम्ही सॉरी का म्हणताय सर? तुम्हाला नोकरीवर ठेवल्याबद्दल. सर काय ना, तुम्हाला भयंकर महत्वाची कामं असतात. गावी जायचं असतं, आई वडिलांशी गप्पा मारायच्या असतात. पतंग उडवली की नाही? पतंग उडवली ना सर. शाबास. पतंग उडवणं महत्वाचं. काम काय होत राहतात हो, बरोबर ना? नाही सर, असं नाहीये. मी सर लगेच कामाला लागतो. नाही नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. अरे तू गावाला असताना मला फार मोठा साक्षात्कार झाला की तू नसताना सुद्धा कंपनीचं काम सुरळीत चाललंय. टार्गेट्स अचीव्ह होत आहेत. तुझी कमतरता कोणालाही भासत नाहीये. मग तुला उगाच कशाला पगार देऊ, बरोबर ना? सर सॉरी, पण तुम्ही काय बोलताय सर? हा तुझा राजीनामा मी स्वतः टाईप केलाय. उगाच तुला त्रास नको. सर नको ना सर, प्लीज. सर माझ्यावरती खूप जबाबदारी आहे तो सर, प्लीज. तू फक्त सही कर. सर प्लीज हो सर, असं नका करू सर, प्लीज. सही करतोस का डायरेक्ट डिसमिस करो? सॉरी सर. अरे डूड, हाय. ऐक ना, विनयचा काय प्रॉब्लेम झालाय? तू इतका फ्रस्ट्रेटेड काय? अगं तो आकांक्षाला विचारायला गेला की तिचं त्याच्यावर प्रेम आहे का, तर ती नाही म्हणाली. ती नाही म्हणाली? मॅस मॅन का? काव्या, सगळ्या मुली तुझ्यासारख्या नसतात. काही मुलींना त्यांच्या भावना पटकन व्यक्त करता येत नाहीत. दॅट्स इट. यू राईट. एक मिनिट. विनय फ्रस्ट्रेट झालाय, तुला कोणी सांगितलं? राघवचा फोन आला होता. आपण ना यावर काहीतरी सोल्युशन फाइंड करायला हवं रे. हो. एक काम करू, आज संध्याकाळी आपण कॅफेला भेटूयात. हो, आणि मी जाते, मला खूप काम आहेत. मी तुझ्यासारखी नाहीये रे, हे अशा फाईल्स पसरून ठेवायच्या आणि उगाच लोकांना दाखवायचं की बघा मी किती काम करतो. आय एम ऍक्च्युअली बिझी. होय, माइंड इट. मी अजूनही तुझा बॉस आहे, विसरलीस का? आणि मी अजूनही तुझी मैत्रीण आहे, विसरू नकोस. चल बाय. बाय बाय. भेटू संध्याकाळी भेटू. यस. संध्याकाळी सौम्या. हाय. थोडा वेळ पण राहत नाही ना तुला? संध्याकाळी भेटणार आहोत आपण. अगं त्याच्याकरताच फोन केला होता. आपण संध्याकाळी कॅफेवर भेटूयात का? ठीक आहे.
चालेल. ओके. आणि ऐक ना, लव्ह यू. क्या बात है, स्वतःहून म्हणालीस? हो मग काय, मी कोणाला घाबरते काय? चल बाय, भेटूयात. हां, बाय. काय मग, आज पहिली डेट का? संजय, काम कर तुझं. ठीक आहे. बाय द वे, अशी जाणार आहेस? हो, त्यात काय झालं? नाही, पहिली डेट आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तुझ्याकरता चॉकलेट आहे. अँड दिस चॉकलेट इज फॉर सॉरी. तुम्ही ना विनयला सांगायला नको होतं की आकांक्षाचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. अच्छा, म्हणजे त्यांना त्रास होताना बघायचं आणि काहीच बोलायचं नाही, जे तू केलंस. अगं, मी इतके दिवस सांगत नव्हतो कारण आकांक्षाने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की कोणालाही सांगू नकोस म्हणून. ओ, तिने सांगितलं आणि तू ऐकलंस. कोण बोलतय बघ? कोण कोण आहेस? कोण तू रे? कोण आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे तू राघव म्हणून बोलतोयस का राघवेंद्र? एक मिनिट, मला एक सांगा की आकांक्षाला विनय आवडतो हे तुला नक्की किती आधीपासून माहितीये? हा, हाय, कशी आहेस? मी मस्त. व्हॉट अ सरप्राईज, तुम्ही सगळेजण इकडे. म्हणजे आम्ही कुठे असणार आणखी? आणि इथेच तर भेटायचं ठरलं होतं आपलं, काय? फोनवर मी बोललो नव्हतो का तुला? सॉरी. थँक्स. काय घेणार? काही नको. अरे वा, माझ्यासाठी चॉकलेट आणलेस? ते हाऊ स्वीट. वाव, ए बघ बघ बघ, आय लव्ह दिस, इज माय फेवरेट. ओ मा, अगं यात नट्स आहेत. वाव वाव. काव्या, न्यू इयर रेझोल्युशन केलं होतंस ना? झालं न्यू इयर. थँक्यू सौम्या. राघव, अरे सौम्या, छान दिसतेस आज. थँक्यू राघव. अगं नवीन ड्रेस? यार काय करताय तुम्ही? तुला मित्र इथे फ्रस्ट्रेटेड आहे, तो काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो सॉल्व्ह करायचा सोडून इथे तुम्ही मजा मस्करी चॉकलेट कसले खाताय? हा, चॉकलेट काय खाताय? काय रे? मग राईट अभि, यू आर राईट. ओके, आकांक्षा, काहीच मला असं वाटतंय की आपण आकांक्षाला कन्व्हिन्स करायला हवंय. विनयबद्दल तिला जे वाटतंय खरं ते तिने सांगायला हवंय, त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊच शकणार नाही. अरे पण तिला त्रास होतोय रे, त्याचं काय? कोण जाऊन तिला सांगणार? कोण कन्व्हिन्स करणार? कोर्स तुम्ही तिघी, दुसरं कोण? अरे आम्ही म्हणजे आपण सगळे जावत नाही एकत्र. नाही काव्या, कसं आहे माहिती का,
तिने तुमच्याकडे तिचं मन मोकळं केलंय, त्यामुळे तुम्ही तिघींनीच जाणं जास्त योग्य. कळत नाही, एकदम कळत नाही. करेक्ट. ती तुझ्याशी बोलली आधी. कशाला हसतोय? कसं फनी आहे बघा. मुळात एक तर विण्याच्या मागे कोणीतरी मुलगी लागली आणि तो तिला नाही म्हणतो. खरं फारच होता ना का? शोना, आता कोण या विषयाची मस्करी करताय सांग बरं मला. अरे कोण करताय? तू. सॉरी आकांक्षा. लेट्स गेट बॅक. आकांक्षा, पण आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं घडल्यानंतर तिला कन्व्हिन्स कसं करायचं? बाय, मी निघते. ऐक ना, खरंच खूप छान दिसतेस. थँक्स. ते चॉकलेट माझ्याकरता होतं? नाही रे, मी माझ्यासाठी आणलं होतं ते. पण तुला तो चॉकलेट आवडत नाही ना? तुझ्या आहे लक्षात? सौम्या, हे काय विचारतेस तू? एवढी जुनी गोष्ट तुझ्या लक्षात आहे, पण आपण सकाळी काय बोललो हे तुझ्या लक्षात नाहीये ना? तू जरा काय ते नीट सांगशील का? सुमित, आपलं भेटायचं ठरलं होतं, आठवतंय का तुला? हो, म्हणूनच तर मी तुला फोन करून विचारलं ना की कॅफेवर येतेस का. अरे पण कॅफेवर एवढे सगळेजण असणार आहे ह्याचं काही स्वप्न पडलं होतं का रे मला? कॅफेवरच असणार ना सगळेजण, अजून कुठे जाणार? असो, मी निघते, उशीर. मी काय म्हणतो, आता आपण दोघं जण कुठेतरी बाहेर जायचं का जेवायला? नाही, नको, उशीर झालाय मला, मी निघते. हो का? ओके, बाय. बाय. आणि ऐक, आय लव्ह यू. बाय. बाय. हाय विनया, कसा होता ऑफिस मधला पहिला दिवस? अरे यार, मला तर आज इतकं काम होतं ना, आणि मला आज पहिल्यांदा लक्षात आलं रे की कंपनी जॉईन केल्यापासून मी एवढी मोठी सुट्टी आजपर्यंत कधीही घेतली नव्हती. विनया, काय झालं? ए विनया, अरे काय झालं? विनय, काय झालं? अरे बोल ना, का रडतोयस? बोल. सरांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. काय? ओके, सुके विनय, तू शांत हो जरा. विनया, शांत हो. मला सांग, काय झालं? त्यांनी असं अचानक का केलं? कारण जाताना 2च दिवसाची सुट्टी घेऊन गेलो होतो आणि आपण बरेच दिवस आलोच नाही. अरे मग काय झालं? होतं असं कधी कधी, आणि काही गरज नाही आहे तुझ्यासारख्या एम्प्लॉईला कुणीही जॉब देईल. नाही, तसं नाहीये राघव. बघ विनया, यू आर गुड ॲट युअर जॉब. अशा एम्प्लॉईची बॉसेसना पण किंमत असते, पण मला असं वाटतं की तुझा बॉस सध्या थोडा चिडलाय तुझ्या. तू उद्या त्याला परत जाऊन भेट, तसा राग शांत झाला असेल. आता मी काहीही करून काही उपयोग होणार नाही. का? कारण सरांनी रेजिग्नेशन लेटरवर माझी साईन घेतली. आईचा फोन.
माझा फोन बंद पडलाय म्हणून तुझ्या याच्यावर केला असेल. हॅलो आई, बोल ना. हा राघव, पप्पा आहे का तुझ्या बरोबर? त्याचा फोन बंद येतोय. हो आहे ना, इथेच आहे. एक 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 मिनिट आई. हॅलो. हा बाप्पा, काय कसं आहेस तू? बरा आहे ग. काय बाप्पा, पोचल्यावर फोन पण नाही केला, किती काळजी वाटतेय. सॉरी आई. बाप्पा काय झालं? एका शब्दात उत्तर देतोय बाप्पा. हा काय झालं? ऑफिस मध्ये. हॅलो आई. हा राघव बोलतोय. बाप्पा कुठे गेला? कुठे गेला नाहीये, तो इथेच आहे. मलाच तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन घेतला. हा बोल ना बाप्पा. आई तू त्याला काय प्रश्न विचारतेस? तुला माहिती ना आधीच तो किती टेन्शन मध्ये. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. हे बघ, त्याला आराम करू दे. बाप्पा माझ्या पोट्याची काळजी घ्या. हा आई आम्ही आहोत ना. बरं, मी त्याला उद्या तुला फोन करायला सांगतो. ओके? हा हा बाप्पा. हा काळजी घ्या त्याची. आई काळजी करू नकोस. ठेवते फोन. हा बाय. सांगून टाकायचं होतंस ना. नाही विनय, राघव तू बरोबर केलेस. ऑलरेडी ते एवढे हर्ट झालेत, आता त्यांना हे सांगून टेन्शन देण्यात काय पॉइंट आहे? काही करून नोकरी परत मिळवायला लागेल. खरंच सर परत घेतील का मला नोकरीवर? नाहीच घेतलं तर काय करणार आहे मी? दुसरी नोकरी शोधायला वेळ तर लागणारच. या महिन्याचं भाडं कुठून देणार? आता तर मोरे काकाही चिडलेत माझ्यावर. त्यांना भाडं नंतर देतो सांगूनही चालणार नाही. आकांक्षा मॅडमही चिडल्यात, पण त्या का चिडल्यात तेच कळत नाही. जर खरंच माझ्यावर प्रेम असेल कसं शक्य आहे? त्या कुठे, मी कुठे? उद्या काही करून सगळं नीट व्हायलाच हवं. प्लीज देवा,